पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशाची आई दिशावर खूपच खुश असते आणि तिचं कौतुक करत म्हणत असते की ज्या क्षणाची मी इतकी वर्ष वाट बघत होते तो क्षण आता फायनली आला आहे. हे सगळं काही आता लवकरच आपलं होणार आहे. आणि ते ऐकून दिशासुद्धा खुश होते. ती म्हणते की मॉम, हे सगळं काही त्या अहिल्याने दिवस रात्र मेहनत करून मिळवलं आहे आणि जर थोडीशी मेहनत करून हे सगळं आपल्याला मिळणार असेल तर मग तेवढे कष्ट घ्यायला काय हरकत आहे ना. यात माझा सुद्धा स्वार्थ आहेच. आणि ते ऐकून दिशाची आईसुद्धा म्हणते की अगदी खरं आहे आणि खरं तर ना या सगळ्याची मालकीन त्या अहिल्यापेक्षा तूच जास्त शोभते. आणि ते ऐकून दिशा खुश होते. तर तिची आई तिला म्हणत असते की खरं तर तुझ्या डॅडचा बिझनेस लॉसमध्ये गेल्यापासून हे सगळं मेंटेन करणं ना खूप अवघड झालं होतं, पण आता सगळं काही सोपं होईल. आणि त्यावर दिशा म्हणते की हो, आता तर लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी सासू मॉमला सांगणार आहे की माझे आई बाबासुद्धा माझ्यासोबत याच घरात राहतील. आणि ते ऐकून दिशाचे आई बाबा तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर ते लग्नाच्या तयारीला सुरुवात करतात. तर दुसरीकडे दामिनी मोहनसोबत गप्पा मारत असते. लग्नामध्ये कोणती साडी नेसायची, कसे दागिने घालायचे याचबद्दल ती मोहनला सांगत असते. आणि त्यामुळे मोहन खूपच वैतागतो. मात्र दामिनी काही गप्प बसत नाही. ती काही ना काही बडबड करतच असते. आणि त्यामुळे मोहन मनाशी म्हणतो की आता मी हिची बरोबर शाळाच घेतो. आणि मग तो मुद्दाम दामिनीला म्हणू लागतो की आता या घरात नवीन सून येणार आहे म्हटल्यावर सगळं अटेन्शन, सगळा मानपान तिलाच मिळणार. हे सगळं तू कसं ग मॅनेज करणार. आणि ते ऐकून दामिनी काळजीत पडते. ती म्हणते की खरंच असं होईल का. तर मोहन म्हणत असतो की हो मग. आणि दिशा तर किती हुशार आहे माहिती आहे ना तुला. ती आदित्य आणि प्रीतम नसताना ऑफिस एकटं सांभाळते आणि अहिल्या वहिनींचा सुद्धा तिच्यावर खूप विश्वास आहे. आणि तिच्या पुढे तर तू काहीच नाही. आणि ते ऐकून दामिनी काळजीतच पडते. ती म्हणते की खरंच सगळं अटेन्शन आता दिशालाच मिळेल का. तर मोहन म्हणतो की हो, त्यामुळे आता तुलासुद्धा काहीतरी करावं लागेल. असं काहीतरी कर की ज्यामुळे वहिनींना तुझी गरज लागेल. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की ठीक आहे, मग आता उद्यापासून तुम्ही मला ऑफिसची सगळी कामं शिकवा. त्यावर मोहन म्हणतो की चालेल, पण त्यासाठी तुला दररोज 2 तास गप्प बसावं लागेल. तर दामिनी म्हणते ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस मी आजपासूनच सुरू करते. आणि मग ती तोंडावर बोट ठेवून गप्प बसून राहते. आणि ते बघून मोहन हसू लागतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य पारूच्या त्या डोळ्यांसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की तुला काय वाटलं या सगळ्या गडबडीमध्ये मी तुला विसरलो असेल का. तर तसं अजिबात नाही आहे. खरं तर या दिवसांमध्ये ना खूप काही घडून गेलं आहे. मी मुंबईवरून या गावी आलो आहे. प्रीतमच्या प्रेमासाठी इथेच राहतो आहे. आणि हे सगळं काही आम्ही आईपासून लपवून करतो आहे. आणि या सगळ्यामध्ये ना पारू माझी खूप साथ देते आहे. खरं तर पारू मला ना आता वेगळीच वाटते. असं वाटते की तिच्याशिवाय काहीच काम होणार नाही. ती अगदी हक्काची मैत्रीण वाटते. आणि मग त्यानंतर तो त्या पारूच्या डोळ्यांकडे बघतच म्हणतो की पारूने मला प्रेमाबद्दल, नात्यांबद्दल जे काही सांगितलं आहे ना, ते खरं तर तू जेव्हा माझ्या आयुष्यात येशील ना तेव्हाच मला कळेल. मात्र त्यावेळीसुद्धा पारूची आणि माझी मैत्री कायम राहील हे लक्षात ठेव. आणि तितक्यात मग पारूस त्या ठिकाणी येते. ती आदित्यला विचारत असते की सर, तुम्ही काय करत होता. पण आदित्य तिला काही सांगत नाही. उलट तो म्हणत असतो की तू माझं बोलणं ऐकलं तर नाही ना. त्यावर पारू म्हणते की नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या मुलीचं तुमच्यासोबत लग्न होईल ना ती खरंच खूप नशीबवान असेल. आणि ते ऐकून आदित्य खुश होतो. तर पारू मनाशी म्हणत असते की आदित्य सर, मला माहिती आहे माझ्याविषयी तुमच्या मनात कधीच कोणत्या भावना येणार नाहीत. मात्र तुम्हालासुद्धा तुमच्या हक्काचं प्रेम मिळायला हवंच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिशाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. सगळेजण खूप आनंदात असतात. दिशा हातावर प्रीतमचं नावसुद्धा लिहून घेते. त्यामुळे अहिल्या तर खूपच खुश होते. त्यानंतर दिशा अहिल्याला म्हणू लागते की सासू मॉम, प्रीतम आजच इथे यायला हवा होता. तुम्ही उगाच त्याला तिथे थांबायची परवानगी दिली. तर अहिल्या म्हणत असते की दिशा, तू काही काळजी करू नको. उद्या आदित्य आणि प्रीतम इथे असतील. तर दिशाची आईसुद्धा तिला सांगते की अहिल्याने तुला शब्द दिलाय ना, मग आता तू काळजी करूच नको. त्यामुळे दिशा खुश होते. त्यानंतर मग दामिनीला मेहंदी काढायची असते. त्यामुळे ती पुढे येते. मात्र चुकून तिचा पाय दिशाच्या ड्रेसवर पडतो. आणि त्यामुळे दिशाचा तोल जातो आणि तिचा हात जमिनीवर पडतो. त्यामुळे तिच्या हातावरील प्रीतमचं नाव पुसलं जातं. त्यामुळे सगळेच घाबरतात. दिशासुद्धा खूप चिडते.
दुसरीकडे आदित्य आणि पारू बोलत असतात. आदित्य म्हणत असतो की पारू, जेव्हापासून आबासाहेबांच्या तोंडून आईचं नाव ऐकलंय ना, तेव्हापासून मनाला एक वेगळीच हुरहुर लागली आहे. त्या दोघांमध्ये नेमकं काय नातं होतं तेच कळत नाहीये. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, आबासाहेबांच्या बोलण्यावरून माझ्या एवढं तर लक्षात आलंय की या घरामध्ये देवी आईंचा वावर होता, पण त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ना हेच कळत नाहीये. तर आदित्यसुद्धा खूप काळजीत असतो. तो म्हणत असतो, आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं कोणतं नातं होतं, त्यांच्यात काय घडले, ते एकमेकांपासून लांब का गेले, हे सगळं आपल्याला कळायलाच हवं. तर पारू म्हणत असते की हो आदित्य सर, आणि ते सुद्धा लवकरात लवकर, कारण जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांविषयी त्यांना काहीच सांगता येणार नाही. आणि त्यावर आदित्य म्हणतो, पण पारू, आपल्याला हे सगळं कोण सांगणार? तर पारू म्हणत असते की आपण एक काम करूयात, आबासाहेब बाहेर गेले आहेत ना, तर तुम्ही त्यांच्या खोलीत जाऊन काही पुरावे मिळत आहेत का ते शोधा. तोपर्यंत मी मंदा मावशींकडे चौकशी करते. पण आदित्य या कामासाठी पटकन तयार होत नाही, पण पारू त्याला समजावते. म्हणून मग तो आबासाहेबांच्या खोलीकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अहिल्याला भास होतो. तिला आठवतं की काही वर्षांपूर्वी ती सयाजीरावांना म्हणत असते की दादा, मी तुझ्या मुलीला नाही सांभाळू शकत, मला मुंबईला जायचं आहे. आणि मग त्यानंतर ती डचकून डोळे उघडते. तर श्रीकांत तिला काय झाले ते विचारतो. तर अहिल्या खूप घाबरलेली असते. त्यामुळे श्रीकांत तिला म्हणतो की तुला पुन्हा भास झाला का? आणि त्यावर ती हो म्हणते. तर श्रीकांत तिला विचारू लागतो की पुन्हा तुला असा त्रास का होऊ लागला आहे? त्या गोष्टीला घडून तर अनेक वर्ष झाली आहेत ना. तर अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, मलाही माहीत नाही, असं वाटते की कोणीतरी पुन्हा त्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करतंय. आणि मग ती श्रीकांतला म्हणू लागते की त्यावेळी मी जे काही वागले ते योग्य होतं ना रे, त्यावेळी मी जे काही केलं ते दादासाठीच केलं. जर त्यावेळी मी त्या मुलीची जबाबदारी घेतली असती ना, तर दादापुढे दुसरा कोणता मार्ग शिल्लकच राहिला नसता. तर श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो की तू काळजी करू नको, तू जे काही केलं ना ते योग्यच केलं आणि ते त्यावेळी अगदी बरोबर होतं. तर अहिल्या म्हणत असते, पण मग त्याची शिक्षा मला का मिळतेय? तर श्रीकांत तिला सांगतो की हे सगळं काही लवकरच सुरळीत होईल, तू काळजी करू नको. त्यामुळे मग अहिल्याचं टेन्शन थोडं कमी होतं. दुसरीकडे पारू मंदा मावशींसोबत बोलण्यासाठी जाते. ती मंदा मावशींना विचारत असते की या अहिल्या कोण आहेत? त्या दिवशी मी आबासाहेबांच्या तोंडून त्यांचं नाव ऐकलं, पण मंदा मावशी तिला सांगते की हे नाव पुन्हा तू या घरात घेऊ नको आणि पुन्हा मला असे प्रश्न विचारू नको. पण पारू काही गप्प बसत नाही. ती मंदा मावशींना म्हणू लागते की काही काही गुपितं उघडायची असतात, तुम्ही प्लीज मला सांगा ना. मात्र मंदा मावशी रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर दुसरीकडे आदित्य आबासाहेबांच्या खोलीत जाण्यासाठी निघतो, पण तो खूप घाबरलेला असतो आणि देवाची माफी मागत म्हणतो, मी लवकरच हे सगळं आईला सांगणार आहे आणि तिची माफी देखील मागणार आहे. आणि मग तो आबासाहेबांच्या खोलीत जात शोधाशोध करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.